नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, फक्त 16 वर्षांची एक मुलगी श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेली, हातात सोन्याचे दागिने, समोर सुखी आणि सुरक्षित आयुष्य. पण या मुलीने एक असा निर्णय घेतला ज्यामुळे ती भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात कायमची अजरामर झाली. तिने आपले सर्व दागिने देशासाठी दान केले. ब्रिटिशांच्या तुरुंगात डान्सिंग गर्ल बनून घुसखोरी केली. एक ब्रिटिश अधिकाऱ्याला भूल देऊन आपल्या साथीदाराची सुटका केली. पळताना तिच्या पायाला गोळी लागली, तरीही ती थांबली नाही आणि तब्बल 3 दिवस झाडावर लपून बसून ब्रिटिशांना चकवा दिला. ही आहे सरस्वती राजमणी, भारताची सर्वात तरुण महिला गुप्तहेर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या INA मधील पहिली भारतीय महिला स्पाय. चला आज जाणून घेऊयात या अद्भुत, धाडसी आणि प्रेरणादायी महिलेची गोष्ट. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. सरस्वती राजमणी यांचा जन्म 11 जानेवारी 1927 रोजी रंगून, बर्मामध्ये झाला. त्यांचे वडील सोन्याच्या खाणीचे मालक होते. रंगून मधील हे एक अतिशय श्रीमंत भारतीय कुटुंब मानलं जायचं. त्यांचे कुटुंब भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक मदत करत होते. पण सरस्वतीचा स्वभाव थोडा वेगळाच होता. त्यांना महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गापेक्षा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या लढाऊ आणि क्रांतिकारी मार्ग अधिक आवडत होता. 1942 आणि 43च्या सुमारास नेताजी रंगूनमध्ये आले. एका मोठ्या सभेत सरस्वतींनी त्यांचे भाषण ऐकले. तेव्हा त्या अवघ्या 16 वर्षाच्या होत्या. पण त्या भाषणाचा त्यांच्या मनावरती इतका प्रभाव पडला की त्यांनी आपल्या अंगावरील सर्व दागिने INA ला दान करून टाकले. नेताजी सुभाषचंद्र बोस सुरुवातीला असं समजले की मुलगी भावनेच्या भरात हा निर्णय घेतली, म्हणून ते स्वतःच तिच्या घरी गेले आणि दागिने परत करण्याचा प्रयत्न केला. पण सरस्वती आपल्या निर्णयांवरती ठाम होत्या. त्यांनी नेताजींना स्पष्ट सांगितलं, हे दागिने देशाच्या स्वातंत्र्यासाठी वापरा. या निर्धाराने नेताजी भारावून गेले. त्यांनी तिला सरस्वती राजमणी हे नाव दिले आणि INAच्या राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट मध्ये भरती केलं. यानंतर त्या INAच्या मिलिटरी इंटेलिजन्स विभागात सामील झाल्या. अनेक इतिहासकारकांच्या मते त्या भारतातील पहिल्या महिला गुप्तहेरांपैकी एक होत्या. गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी सरस्वती आणि इतर काही मुलींना मुलांच्या वेशात प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांनी आपले केस कापले, मुलांचे कपडे घातले आणि सरस्वतीचे नवीन नाव पडले मणी. पुढची 2 वर्ष त्या ब्रिटिश सैन्यांच्या हालचाली, योजना आणि गुप्त माहिती गोळा करण्याचं काम करत होत्या. विशेषतः कलकत्ता परिसरातील ब्रिटिश मिलिटरी नेटवर्कवर त्यांची बारीक नजर होती. 1943 मध्ये अत्यंत महत्वाची घटना घडली. नेताजी भारतीय सीमेच्या दिशेने काही गुप्त भेटी आणि हालचाली करत होते. त्याच काळात ब्रिटिशांनी त्यांची हत्या करण्याचा कट आखला होता. पण सरस्वती राजमणी आणि त्यांच्या टीमला ही माहिती कळाली. त्यांनी ही अत्यंत संवेदनशील माहिती वेळेत INA पर्यंत पोहोचवली. असं म्हटलं जातं की यामुळे नेताजींचा जीव वाचला. ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या कामगिरीपैकी एक मानली जाते. पण जिथे यश असतं तिथे धोका देखील असतो. एकदा त्यांच्या जवळच्या साथीदार दुर्गाला ब्रिटिशांनी पकडलं. तिला तुरुंगात टाकण्यात आलं. ही बातमी समजताच सरस्वतींनी निर्णय घेतला, मी दुर्गाला सोडवणारच. दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक धाडसी योजना आखली. त्या स्थानिक बर्मेश डान्सिंग गर्लच्या वेशात ब्रिटिश सैन्यांच्या कॅम्पमध्ये पोहोचल्या. तिथे स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पेयामध्ये अफू मिसळली. थोड्याच वेळात सर्व अधिकारी आणि सैनिक बेशुद्ध झाले. यात संधीचा फायदा घेत सरस्वतींनी दुर्गाची सुटका केली. दोघी कॅम्पमधून बाहेर पडल्या. पण संकट अजून संपलं नव्हतं. पळून जात असताना एक ब्रिटिश गार्डने त्यांच्यावरती गोळी झाडली. ती गोळी सरस्वतीच्या उजव्या पायाला लागली. रक्त वाहत होते, वेदना होत होत्या, तरीही त्या थांबल्या नाही. त्या आणि दुर्गा सतत पुढे जात राहिल्या. शेवटी दोघींनी एका मोठ्या झाडाचा आधार घेतला आणि तब्बल 3 दिवस त्या झाडावर बसून राहिले. खाली ब्रिटिश सैन्य त्यांचा शोध घेत होते, तर वर झाडावर बसून त्या योग्य संधीची वाट पाहत होते. ब्रिटिशांचे सर्व ऑपरेशन संपल्यानंतरच त्या सुरक्षित बाहेर पडल्या. आणि आजही ही घटना ऐकली की अंगावरती शहारे येतात. या अतुलनीय धैर्याबद्दल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सरस्वतींना वैयक्तिक पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं होतं आणि त्यांना पहिली भारतीय महिला गुप्तहेर असे संबोधल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात. दुसरं महायुद्ध संपलं, INA विसर्जित झाली आणि सरस्वतीच्या आयुष्यात एक वेगळाच संघर्ष सुरू झाला. कुटुंबाची जवळपास संपूर्ण संपत्ती नष्ट झाली.
त्यानंतर त्या भारतात परत आल्या आणि चेन्नईमध्ये स्थायिक झाल्या. पुढील आयुष्य त्यांनी आर्थिक अडचणींचा सामना केला. 2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललित यांनी त्यांना 5 लाख रुपये आर्थिक मदत केली. तसंच राहण्यासाठी भाडेमुक्त फ्लॅट देखील उपलब्ध करून दिला. सरस्वती राजमणी यांनी आपली आत्मकथा हार नहीं मानूंगी लिहिली. तसंच 2016 मध्ये इपिक चॅनलवर अदृश्य या मालिकेत त्यांची कहाणी सादर करण्यात आली. अखेर 13 जानेवारी 2018 रोजी वयाच्या 91व्या वर्षी या धाडसी वीरांगणीचे निधन झाले. मित्रांनो, सरस्वती राजमणी यांच्यासारख्या शेकडो महिला आणि पुरुष स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केले. पण दुर्दैवाने त्यांची नावं आज इतिहासाच्या मुख्य प्रवाहात फारशी आढळत नाही. त्यांची कहाणी आपल्याला एक संदेश देते. वय महत्वाचं नाहीये, स्त्री आणि पुरुष असणं हेही महत्वाचं नाहीये, श्रीमंत गरिबी हे महत्वाचं नाहीये. जर मनामध्ये देशप्रेम, धैर्य आणि त्यागाची भावना असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. अशाच विस्मृत नायक, नायिका आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीडम कॉलम या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला पुन्हा भेटेन अशाच एका प्रेरणादायी इतिहास कथेसह. तोपर्यंत जय हिंद.